हॅलो आयुष्यमान डी भालेराव सर यांचं स्वागत त्रिशरण सोनकांबळे हे करते. ओके आयुष्यमान डी भालेराव सर यांचं स्वागत त्रिशरण सोनकांबळे करते. तसेच या ठिकाणी पूर्ण उपस्थित झालेले प्राध्यापक बंडू गायकवाड सर, दिग्दर्शक पंचशील नाट्य मंडळ पूर्णा यांचं स्वागत मी स्वतः करीत आहे. त्याचनंतर या कार्यक्रमाला उपस्थित आयुष्यमान डॉक्टर प्रकाश जोंधळे यांचं स्वागत विकास गोडबोले करतील. हॅलो तसेच या जे नाटक ज्यांनी तयार केलेलं अशा आपल्या परिसरातील उपासिका अमृतलाबाई ताई राष्ट्रपाल कदम यांचं स्वागत मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अशा उपस्थित सुजाताताई पवार यांना विनंती करतो की तुम्ही या नाटकाच्या लेखकाचं आपण पुष्प देऊन आजच्या प्रसंगी स्वागत करावं. पुष्पहार घालून टाळ्या वाजवा की. खूप मेहनतीनं अमरपालाताई राष्ट्रपाल कदम यांनी या नाटक सर्व आयोजन केलेलं आहे. मी त्यांना गेल्या 15 दिवसापूर्वी विनंती केली की आपण माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त नाटक विद्यार्थ्यांना घेऊन सादर करावं. आता आपण आखरीच्या टप्प्यात या ठिकाणी आलेलो आहोत. मी या ठिकाणी आयुष्यमान प्रशांत झिंजाडे यांचं स्वागत त्रिशरण सोनकांबळे करतील. तसेच राहुलजी गायकवाड, ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड यांचंही या ठिकाणी पुष्प घेऊन मी स्वागत करत आहे. तसेच या कार्यक्रमाचे संगीतबद्ध कार्यक्रमाला करणारे आमचे सहकारी भूषण भुजबळ यांचंही या ठिकाणी पुष्प देऊन त्रिशरण सोनकांबळे स्वागत करतील. ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्वजण निष्काम सेवा करत आहेत. कुठल्याही प्रकारचं कुठल्याही अपेक्षा न बाळगता माता रमाई यांच्या जयंतीसाठी हे अहोरात्र पूर्ण स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. जे या कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग करणारे प्रदीप नंदनवरे यांना नाही की या ठिकाणी आपलं पुष्पहार स्वागत स्वीकारावं. सर्व निष्काम सेवा या ठिकाणी करत आहेत माता रमाई यांच्या जयंतीच्या प्रसंगी. ठीक आहे, या ठिकाणी थोडक्यात स्वागताचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. पुढील कार्यक्रम हॅलो माता रमाई यांच्या जयंतीच्या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी दिग्दर्शक प्राध्यापक नाही नंतर तुम्ही आलो या ठिकाणी बंडू गायकवाड सर हे आपल्याला माता रमाई यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण सर्व जनतेस या ठिकाणी माता रमाई यांच्या जयंतीला शुभेच्छा द्यावं.
महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती रमाई यांच्या आचारांना विचारांना त्रिवार वंदन करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचकावर आमचे ज्येष्ठ काका डॉक्टर जोंधळे मॅडम, प्रेक्षकामध्ये उपस्थित असलेले गायक अभिनेते पंचशील नाट्यगृहचे ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड, माझे सहकारी प्रशांत जिंजाडे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनींनो आणि सर्व कलावंतांनो, सर्वांना आपल्या या नाटकासाठी सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि उद्याच्या माता रमाई यांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वप्रथम केवळ 2 मिनिटं बोलणार आहे। सर्वप्रथम मी या नाटकाचा जो प्रपंच घडवून आणला त्या आमच्या अमृतपालीताई यांचं पंचशील नाट्यगृह पूर्णा तर्फे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की या छोट्या छोट्या कलाकारांना घेऊन त्या अतिशय उत्साहाने आम्ही आलो तेव्हापासून पाहतो की खूप मोठ्या प्रमाणावरती या लेकरांच्या चेहऱ्यावरती उत्साह आहे आणि एक पुढची नवीन पिढी कशा पद्धतीची मुला मुलींची घडवायची हा त्यांनी प्रपंच घडवून आणलेला आहे। तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीनेही मी अमृतपालीताईचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि रमाबाई जयंतीच्या निमित्तच हा कार्यक्रम आपण का घेतोय तर या ठिकाणी मला अतिशय अभिमानानं सांगितलं पाहिजे की ज्या महामानवाला महामानव बनवण्यासाठी ज्या मातेने इतका त्याग केला की जगामध्ये कोणत्याही स्त्रीने या आपल्या पतीसाठी एवढा त्याग केला नसेल आणि त्यांच्या त्यागामुळेच आपल्याला आज हे सोन्याचे दिवस पाहायला मिळालेले आहेत। मी या ठिकाणी माता रमाईच्या त्यागाबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही कारण ते सगळे प्रसंग नाटकामध्ये ऑलरेडी येणार आहेत आणि मी ते प्रसंग सांगून या ठिकाणी या माझ्या बालकलाकारांचा या ठिकाणी हिरमोड करणार नाही। पण मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की ताईसारखे आमच्यासारखे अनेक लोक खूप मोठ्या प्रमाणावरती आता कार्य करायला लागलेले आहेत। समाज प्रबोधन, समाज परिवर्तन हे तुम्ही सगळे ऐकलेले आहे। भाषण प्रवचन खूप झालेले आहेत पण पर्टिक्युलर लेकरावरती काम करणारे लोक खूप कमी आहेत। भूषणने मला 2 दिवसापूर्वीच सांगितलं की आमच्या ताई कशा पद्धतीनं या मुलांसोबत काम करत आहेत आणि पुढे चालून त्यांच्या मनोकामना त्यांच्या इच्छा काय आहेत। तर मला हेही या ठिकाणी सांगितलं पाहिजे की पंचशील नाट्यगृह पूर्णा महाराष्ट्रामध्ये एक असा ग्रुप आहे की तो फक्त मुलींवरती काम करतो। गेल्या 13 वर्षापासून आम्ही मुलींवरती काम करतो। त्यामध्ये मुलींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जे जेही करता येईल ते आम्ही निशुल्कपणे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी याच्यासाठी आलो की हे जे बालकलावंत आहेत यांच्यामधील जे कलागुण आहेत उद्या चालून याच्यातली एखादी मुलगी खूप मोठी कलावंत होती, जरी कलावंत नाही झाली तरी सर्व सामान्य मुलगी ज्या वेळेस एखाद्या स्टेजवर येते, परफॉर्मन्स करते तर तिचा कॉन्फिडन्स खूप मोठ्या प्रमाणावर वाढत असतो। हळूहळू हा कॉन्फिडन्स तिच्या शिक्षणामध्ये दिसतो, अभ्यासामध्ये दिसतो, कुटुंबामध्ये दिसतो नव्हे तर ती उद्याची माता आहे। तर उद्याच्या मातेमध्ये आतापासूनच हा समाज परिवर्तनाचा जो वसा ती घेते ती हळूहळू संपूर्ण कुटुंबामध्ये तो स्प्रेड करते आणि एक प्रकारे खूप मोठं काम या ठिकाणी मुलींकडून होऊ शकतं। त्यामुळे आम्ही जो काम करतो त्याच पद्धतीचं काम ताईने या ठिकाणी सुरू केलेलं आहे। तेव्हा मी पंचशील नाट्यगृहच्या वतीने पुन्हा एकदा सर्व बालकलाकारांचं ताईचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या प्रयोगासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।
धन्यवाद सर. आयुष्यमान दीदी भालेराव सर हे आपल्याला 2 मिनिटं शुभेच्छा देतील. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या क्रांतिकारक विचारांना प्रथमतः आम्ही अभिवादन करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिईल तो गुगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि महात्मा फुलेंनी सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्तच गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. प्रथमतः मी शहाजीराव गायकवाड महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करतो. व उद्या येणाऱ्या आई रमाईच्या जयंतीच्या सर्व देगावचा वासियांना शुभेच्छा देतो. विशेष सांगायचं म्हणजे आज आपण या ताईंनी आम्रपाली ताईंनी जी नाटिका सादर होणार आहे त्यांच्या सर्व कलाकारांना मी शुभेच्छा देतो. विशेष म्हणजे माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील समाज या नाटिकेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यांच्या चेहऱ्यावर मला एकदम आनंद आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि असंच यश प्राप्त करू. त्याच्यावर मी नंतर पुन्हा कधीतरी बोलू. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सर. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अशा मार्गदर्शक सुजाताताई पवार हे आपल्याला थोडक्यामध्ये जास्त सांगणार आहे. आता मी त्यांना विनंती करतो की आपण शुभेच्छापर मार्गदर्शन करावं. माता रमाईच्या लेकी ह्या कोठपर्यंत जात आहेत, काय काय काम करत आहेत ते आपण या ठिकाणी ऐकून घेणार आहोत. साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर, विचारमंचावर उपस्थित असणारे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व, इथं जमलेले सगळे बाळगोपाळ आणि उपासक उपासिका, सर्वांना माझा सप्रेम जय भीम. सगळ्यांनी आधी शांतता राखा, शांतता राखा सगळ्यांनी. माता रमाईचा उद्या जन्मदिवस आहे आणि आज त्यांच्या पूर्वसंध्येच्या निमित्तानं आपण त्यांना एक आजकाल नवीन फॅशन निघाली आहे की आजच्या दिवशीच बड्डे करायचा. तर समजा आज उद्याच्या बड्डेच्या दिवशी आपण 12पर्यंत आधी आज बड्डे करत आहोत. आणि बड्डे म्हटलं की सगळ्यांना खूप आनंद वाटतो, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलते, केक कापल्या जाते, गोडधोड खाल्ल्या जातं. जन्माचं सार्थक ज्यांच्या झालेलं आहे ते नसतानाही त्यांचा बर्थडे होतोय, ही फार मोठी गोष्ट आहे. जन्म तर प्रत्येक जण घेतात, जगतात जीवन, पण असा जन्म उद्या या मातेचा झालेला आहे की ते आमच्या समस्त सगळ्यांच्याच माता झालेल्या आहेत. माता रमाई त्यागमूर्ती, त्यांच्या डोळ्यामधून फक्त दुःख दिसतं, सोज्वळपणा, आदर्शवाद, आपल्या पतीला भक्कम साथ देणारी, अनंत दुःखातून स्वतःला सावरून परिवाराला सावरून या समस्त आमच्या सगळ्या दिनदुबळ्या लेकरांच्या बापाच्या पाठीमागं भक्कम म्हणून सावली म्हणून उभी राहणारी आमच्या सर्वांचा अभिमान आमची माताचा आज उद्या जन्मदिवस आहे, तो आम्ही पूर्वसंध्येला साजरा करत आहोत. आमच्या सगळ्यांचे मातेचा जन्मदिवस असल्यामुळे मी आज माझी आई नाही पण मी माझ्या आईची साडी घालून आले. माझ्या आईच्या साडी जी आहे ती माझ्यासाठी मायेचा ऊब आहे आणि आज मला वाटलं की चला आपल्या आईची साडी आज आपण घालून जावी. तर आपल्या आईचं वस्त्र, आपल्या आईचा तो प्रेमळ हात, आपल्या आईची ती बघण्याची दृष्टी, आपल्या आईच्या दृष्टिकोनातून सगळ्यात सुंदर जर कुणी असेल तर तिचं मूल असते, सगळ्यात सुंदर. तर अशा पद्धतीने आपले हे माता आणि त्या मुलांसाठी आपली माता म्हणजे सगळ्यात छान असते. अशा पद्धतीने आज आपल्या मातेच्या या
जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण इथं सगळेजण एकत्रित आलेले आहोत आणि त्या निमित्तानं देगाव चाळीमधले जे बाळगोपाळ आहेत ते एक सुंदर नाटिकाही करणार आहेत आणि त्यांची नाटिका मी अनेक वेळेस बघितलेली आहे. अतिशय सुंदर परफॉर्मन्स असतो त्यांचा आणि त्यांचा अभ्यासही तितकाच जोरात आहे. त्याबद्दल याचंही मला खूप कौतुक आहे. मुलांनो गप्प बसा, आवाज करू नका. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात. त्याच्यामध्ये खरंच सर म्हटल्याप्रमाणे काही कलावंत होणार आहेत, काही दिग्दर्शक होणार आहेत, काही वाचक होणार आहेत, काही लेखक होणार आहेत. दुसऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्या आपल्याद्वारे मांडणारे म्हणजे हे किती संवेदनशील हे लेकरं आहेत आणि हे उद्याचं हे समाजाचे एक प्रतिनिधी करणारे हे लेकरं आहेत. असं म्हणायला गेलं तर काही वावगं ठरणार नाही. आज मातेच्या या कार्यक्रमानिमित्तानं आपण सगळेजण इथं जमलेले आहोत. रमाई म्हटलं की सगळ्यात पहिलं येतं त्यांच्या डोळ्यामध्ये ती उदासीनता, ते दुःख जे आपण बघतोय. लहानपणापासून त्यांच्यावर एक जबाबदारी आलेली आहे आणि जेव्हा आई वडील कुणाचे नसतात त्यावेळेस नकळतच व्यक्ती किंवा एक लेकरू हे जबाबदार बनतं. कारण कुणीतरी सांभाळायला नसतं त्यावेळेस घरातला मोठा मुलगा किंवा मोठी मुलगी असो तिच्यावर नकळत ती जबाबदारी येऊन पडती आणि तिच्यामध्ये नकळत तिचं बालपण कुठेतरी संपतं आणि कुठंतरी आई पण तिच्यामध्ये येत असतं आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचा जीवन प्रवास त्यांनी केलेला आहे. लहानपणी कुणाचेही आई वडील मरू नये, आई वडील तर कधीच कुणाचे मरू नये, पण जन्म आणि मृत्यू हा एक अटळ असल्या कारणाने अशा घटना काही लोकांच्या आयुष्यामध्ये खूप लवकर येतात, काही लोकांच्या आयुष्यामध्ये खूप उशिरा येतात. पण लवकर आल्याच्या नंतर आपल्याला भविष्य कसं आहे, वर्तमान कसं आहे आणि भूतकाळ कसा आहे याची कुठलीच जाणीव सुद्धा नसताना, आयुष्याची ओळख सुद्धा नसताना फक्त कसं होईल, काय होईल, कसं करणार अशा ह्या विवंचनेमध्ये एक बालमन रमा मातेचं त्यावेळेस होतं. आईच्या पाठोपाठ वडील गेले, वडिलाच्या पाठोपाठ त्यांना आता सांभाळणार कोण तर त्यांचे मामा आणि काका यांनी त्यांना मुंबईला घेऊन गेले आणि तो मुंबईचा प्रवास म्हणजे एका महामानवाला, एका पहाडाला, एका वादळाला मायेची ऊब देण्यासाठी चाललेला तो प्रवास होता. इतिहासाला दखल घ्यायला लावणारा तो प्रवास होता, तो मुंबईचा प्रवास. आणि त्या मुंबईच्या चाळीमध्ये जेव्हा मातेचं आणि बाबांचं लग्न झालं, कसं वाटतं की सगळ्यात हुशार 9वी मध्ये पास झालेला 10वीचा एक विद्यार्थी आपल्या समाजातला एवढ्या हुशार विद्यार्थ्याची, एवढ्या हुशार माणसाची मी पत्नी होणार आहे या अभिमानाने माता अशा गदगदलेल्या होत्या. आणि त्यांची जी गाठ बांधली गेली होती ती गाठ एका वादळासोबत बांधली गेलेली होती, त्याची त्यांना कल्पनाही नव्हती. पण तरीही त्यांनी ते आव्हान स्वीकारायला त्या तयार होत्या आणि त्या तयार झाल्या. आणि म्हणून आज आम्ही इथं बसलेले आहोत. तुम्हा आम्हाला वाचता लिहिता यावं, तुम्हा आम्हाला माणसासारखं जगता यावं, माणूस म्हणून आम्हाला जगता यावं, यासाठी पतीला आपल्या मोहपाशामध्ये न अडकवता त्यांना अभ्यास करू दिला. त्यांना या सगळ्यांच्या हातामध्ये पेन वही आली पाहिजे, बुद्धीचा विकास झाला पाहिजे, माणसाला माणूस म्हणून जगता यावं, यासाठी त्यांना कार्य करण्यासाठी त्यांनी भक्कम असा त्यांना सहारा दिलेला होता. आणि अशा पद्धतीने जेव्हा बाबासाहेब आपल्यासाठी लढले, आपल्यासाठी संविधानिकरित्या सगळे अधिकार प्राप्त करून आपल्याला दिले आणि आपले बाबासाहेब जेव्हा झाले तेव्हा ते बाबासाहेब बनताना त्यांना कितीतरी त्याग करावा लागला, कितीतरी सुखांना त्यांना तिलांजली द्यावी लागली, आपल्या लेकरांच्या त्यांना अंत्यविधी बघावी लागली. एका लेकराला तिथं त्यांना बघितलं सुद्धा नाही की रमेश बापाची ओळख न होताच तू गेलास रे, असे दुःखाचे क्षण त्यांनी बोलून दाखवले. त्या मातेनं स्वतःच्या पोटचे लेकर गमावले का तर तुमचा आमचा बाप निर्माण व्हावा म्हणून त्यांनी गमावले. पण आजची परिस्थिती बघता असं वाटतं की आपण अंधश्रद्धेनं बरबटलेले आहोत. ज्या देवदेवतांनी आम्हाला बाजूला टाकलेलं होतं, दूर ठेवलेलं होतं, जेव्हा रमा माताने बाबासाहेबांना आग्रह केला होता की मला पंढरपूर बघायचं आहे, बाबासाहेब मला पंढरपूरला न्या, तर बाबासाहेब त्यांना म्हणाले रमा मी तुझ्यासाठी स्वतंत्र पंढरपूर तयार करेन. त्या पंढरपूर ज्या देवाच्या ठिकाणी आपल्याला जायला अधिकार नाहीये, बाहेरून बघावं लागतं,
त्या ठिकाणी नाही तर मी तुझ्यासाठी आपल्या समस्त लोकांसाठी नवीन पंढरपूर तयार करेन. आपण वाचायला शिकलो, लिहायला शिकलो, नोकऱ्या करतोय का खरंच आपण देवदेवतांना समजून घेण्यासाठी वाचन शिकलेलं आहे? शिक्षण शिकलेलं आहे? माता सावित्रीने शिक्षणाचा वसा वारसा चढवला आहे तर काय देवांना ओळखण्यासाठी? कोणचं फूल देवाला पाहिजे, कोणचं पान देवाला पाहिजे, कोणचं बकरं देवाला पाहिजे, कोणची बकरी देवाला पाहिजे, कोणचं कोंबडं देवाला पाहिजे, अशा कोण जातं गडचांद्याला, कोण कशाला जातं? अशा पद्धतीने आपण आजचं जे वातावरण अंधश्रद्धामय झालेलं आहे, देव वेडे देव भोळे बनलेले आहेत, विज्ञानवादी दृष्टिकोन आपण जोपासण्यामध्ये कुठंतरी कमी पडलेला आहोत आणि इथं आपल्या महामानवांच्या त्यागाचं कुठंतरी खलित होत आहे हे तुम्हाला दिसलं पाहिजे, आढळलं पाहिजे. या महामानवांनी जंग पछाडलेला आहे म्हणून आपण सोन्याचा दिवस उगवलेला आहे आणि परत एका शेंदूर लावल्या दगडाच्या समोर आपण जर जाऊन बसत असाल तर यांच्या त्यागाचं काय? आज आपला जो जन्म आहे, आज आपण जे इथं जगतोय, या शहरामधल्या मध्यवर्ती ठिकाणी आपण जे इथं राहतो, गाव कुसाबाहेर राहणारा आपला समाज आज मध्यवर्ती ठिकाणी बसलेला आहे, सुटाबुटामध्ये बसलेला आहे, मोठ्या मोठ्या पदावर बसलेला आहे. असं असतानाही जर ज्या लोकांनी, ज्या देवदेवतांनी आपल्या नकारलेला आहे त्या देवदेवतांना आपण विज्ञानवादी दृष्टिकोनातून की हे किती सत्य आणि असत्य आहे याची आपल्याला तालमेल घडवता आली पाहिजे आणि आपण कुठेही न जाता आपल्याला सगळ्यात सक्षम करणारा जर कोणी असेल तर तो आपला बौद्ध धम्म आहे आणि आपण आपल्या बौद्ध धम्माचं वाचन आचरण केलं तर निश्चितपणे आपली प्रगती होणार आहे. आपली प्रगती कुठल्याही देवाच्या समोर शेंदूर लावल्यानं होणार नाहीये, कुठेही जाऊन काहीही केल्याने आपलं काहीच होणार नाहीये. आपल्याला आपलं जे करता करवित आहे हे आपले मायबाप आहेत आणि या मायबापांच्या विचारानं जर आपण चाललो तर आपण इथंच काय तर जगावर राज्य करू. या जगावर राज्य करण्याचं काम जर कुठं असेल, बाबासाहेबांनी जाता जाता आपल्याला बौद्ध धम्म पदरात टाकलेला आहे आणि तो बौद्ध धम्म म्हणजे आत्मदीप भव. तुम्हीच तुमची प्रगती करू शकता, तुम्हीच तुमचे मालक आहात, तुम्हीच तुमचे राजे आहात आणि तुमच्यावर राज करणारा कोण नाही, तुम्हीच तुमचे राजे आहात. अशा भक्कम आणि विज्ञानवादी धम्म आपल्या पदरात टाकलेला असतानाही अंधश्रद्धेमध्ये काही महिला जर असं काही करत असेल तर खरंच तुम्ही आत्मपरीक्षण करावं की आपण जे वागतोय ते कसं वागतोय, तुम्हाला पटतंय का? खरंच मी काहीही अभ्यास न करता फक्त देवाला म्हणेन की मी 101 नारळ फोडतो पण मला पहिला क्रमांक दे, तर तुम्ही खरंच पहिला क्रमांक येणार का? मग हे तुमच्या घरी आईला आजीला यांना सांगायचं कोण? हा, तुम्ही या देशाचे भवितव्य आहात, त्यामुळं सांगणं हे तुमचं काम आहे, ऐकणं हे त्यांचंही काम आहे. तर आपल्यामध्ये ह्या गोष्टीकडे न जाता जर आपण थोडासा जरी विचार केला, वाचन आचरण जर ठेवलं तर नक्कीच आपण कुणाच्याही पुढं नतमस्तक होणार नाही. कारण बाबासाहेबांना आपल्या हातामध्ये पुस्तक दिलेलं आहे आणि पुस्तक ज्याच्या हातामध्ये आहे ते कुणासमोर नतमस्तक होत नाही. आणि एवढे पुस्तकं वाचणारे बाबासाहेब, त्यांना पुस्तकं वाचण्यासाठी हे चांगलं वातावरण मिळावं, त्यांना गोंगाटापासून दूर राहावं यासाठी इतकं अहोरात्र मातेने त्यांचा एखाद्या सिक्युरिटी गार्ड सारखं त्यांच्यासाठी आजूबाजूला उभ्या राहायच्या की त्यांना डिस्टर्ब तर होत नाही, ते जेवण तर करत नाहीये, जेवणाची वेळ तर गेलेली नाहीये. अशा या सगळ्यांसाठी बाबासाहेब जागी होते का? तर तुम्ही झोपलेल्या होत्या. मग आजही बाबासाहेब नाहीये पण आजही आपण झोपलेले असलं तर आपली पुढची पिढी कशी निघणार आहे याचं दायित्व आज मातांवर आहे. आपण अंधश्रद्धेकडे न जाता आपण विज्ञानवादी दृष्टिकोन वापरून विज्ञान युगामध्ये जगावं आणि आपल्या परिवाराला वैज्ञानिक परिवार बनवावा, उच्च शिक्षित बनवावं, हेच मी आपल्याला या जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त आवाहन करते. धन्यवाद. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद ताई. हा लहान बालक आज दिवसभर झालं